हैदराबाद गॅझेट लागू करणार हे श्रेय गरीब मराठ्यांचं आहे असं जरांगे पाटील म्हणाले। हैदराबाद गॅझेटच्या हालचाली 3 महिन्यांपूर्वीच्या आहेत असंही जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। तर आम्ही गॅझेटवर थांबणार नाही, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी हवी असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलंय। हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट लागू होणं म्हणजे शासकीय नोंदी आहेत असंही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत असतानाच जरांगे पाटील यांची ही मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे। हैदराबाद गॅझेट लागू करणार हे श्रेय गरीब मराठ्यांचं आहे आणि 3 महिन्यांपूर्वीच्या या हालचाली आहेत, पण आम्ही गॅझेटवर थांबणार नाही, तर सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी हवी अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे। लय फायदा होणार, सरकारी गॅझेट येते, लय फायदा होणार, मराठवाड्यातल्या मराठ्यांना होणार आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या होणार आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचा जेवढा प्रांत येत होता त्यातल्या सगळ्या लोकांना बॉम्बे गॅझेटचा फायदा होणार आहे, सगळ्यांना फायदा होणार आहे, सगळ्या सोयऱ्यांचा मराठ्यांना सगळ्या फायदा होणार आहे। 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे त्याचाही फायदा होणार आहे, खूप फायदे होणार आहे। देवस्थानाकडे पुरावे त्याचाही फायदा होणार आहे। सातारा संस्थांचं गॅझेट लागणं ते सरकारी नोंदी आहेत, हैदराबादचं गॅझेट सरकारी नोंदी आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारी नोंदी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।